तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे, या ठिकाणी कोणता प्राणी पाणी पिताच मरून जात असतो? खालीलपैकी कोणता प्राणी पाणी पिताच मरतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील कांगारू रॅट हा एक असा जीव किंवा प्राणी आहे तो पाणी पिताच मरतो। पुढचा प्रश्न पाहूया। अगरबत्ती तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग होत असतो? अगरबत्ती तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील चंदनाच्या झाडाचा उपयोग अगरबत्ती तयार करण्यासाठी होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। बांबू या वृक्षाचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी होत असतो? बांबू या वृक्षाचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी होतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, कागद बनवण्यासाठी बांबू वृक्षाचा उपयोग होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। ताकद व पोषण मिळवण्यासाठी खालीलपैकी कशाचे दूध अत्यंत आवश्यक असते? ताकद व पोषण मिळवण्यासाठी खालीलपैकी कशाचे दूध अत्यंत आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, गायीचे दूध जे आहे ताकद व पोषण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते। पुढचा प्रश्न पाहूया। वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कशाचे संशोधन केंद्र येते? वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कशाचे संशोधन केंद्र येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जात असते? अन्नपदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील कॅलरीच्या परिमाणामध्ये अन्नपदार्थाची ऊर्जा मोजली जाते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। मोपला विद्रोह खालीलपैकी कोणत्या राज्यात झालेला होता? मोपला विद्रोह खालीलपैकी कोणत्या राज्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील केरळ राज्यामध्ये मोपला विद्रोह झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जगातील कोणत्या देशात एकही शहराला पिनकोड नाही? जगातील कोणत्या देशाला एकही शहराला पिनकोड नाही? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील दुबई या शहरामध्ये किंवा देशामध्ये एकही शहराला पिनकोड नाही। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारत हा देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारत देश खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष या सर्व प्रकारचे भारत राष्ट्र आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 13 एप्रिल 1919 या वर्षी खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे? 13 एप्रिल 1919 या वर्षी खालीलपैकी कोणती घटना घडली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील जालियनवाला बाग ही घटना 13 एप्रिल 1919 या वर्षी घडलेली आहे। विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे, जी की MPSC कंबाईंड 2024 साठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या बॅचेसमध्ये शिकवणार आहेत। पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष देऊन चर्चा देखील केली जाणार आहे। क्लासमध्ये आपल्याला PPT देखील पुरवली जाणार आहे। तसे तर या बॅचची किंमत 5999 आहे, परंतु आपल्याला फिजिक्सवाला ही 2999 लाच उपलब्ध करून दिलेली आहे। अलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत। रोजच्या सराव चाचण्या आणि त्यांची सर्वसमावेशक उत्तरे देखील आपल्याला सांगली जातील। तसेच रोजचे लाईव्ह क्लासेस देखील घेतले जाणार आहेत आणि मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकावर फुल चर्चा देखील आपणा सर्वांसाठी केली जाणार आहे आणि MPSCच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत। तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल करते वेळेस टाकायचा आहे। आपल्याला तुरंत 1000 रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे। तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पणजी हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? पणजी शहर भारतातील कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पणजी हे शहर जे आहे गोवा या राज्यामध्ये येत असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी अनाथांची माय असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते? अनाथांची माय खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार
खालीलपैकी कोणाकडे आहे? लोकसभेला मुदतपूर्व बरखास्त करण्याचा अधिकार घटनेने खालीलपैकी कोणाला दिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. लोकसभेला मुदतपूर्व बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे राष्ट्रपती यांच्याकडे आहे. पाहूया पुढचा प्रश्न. नौदल प्रमुख या व्यक्तीस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? नौदल प्रमुखास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. ॲडमिरल या नावाने नौदल प्रमुख व्यक्तीस ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. लॉर्ड डफरिन यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती? लॉर्ड डफरिन यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरिन यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकाचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचे आहे. वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. झाशी स्टेशन वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनचे पूर्वीचे नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. धर्माच्या नावाखाली शिरलेली अंधश्रद्धा काढून टाकणे हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे वैशिष्ट्य किंवा तत्व होते? धर्माच्या नावाखाली शिरलेली अंधश्रद्धा काढून टाकणे खालीलपैकी कोणाचे तत्व होते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. आर्य समाजाचे तत्व धर्माच्या नावाखाली शिरलेली अंधश्रद्धा काढून टाकणे होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असतात? भारतातील जास्तीत जास्त लोक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतातील सर्वात जास्त जे लोक आहे प्राथमिक क्षेत्रात कार्य करतात. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे एकूण किती सूर्य आहेत ते सांगायचं आहे. आपल्या मिल्की वे आकाशगंगेमध्ये एकूण आपल्या सूर्यासारखे एकूण किती सूर्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो 100 अरब इतर सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यासारखे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. धोत्र्याचे पान आणि बीजामध्ये कोणते विषारी अल्काइड असते? धोत्र्याचे पान आणि बीजामध्ये खालीलपैकी कोणते अल्काइड असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. धतुरीन नावाचे अल्काइड जे आहे धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये स्थित असते. पुढचा प्रश्न पाहूया. झाडांची पाने कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची होत असतात? झाडाची पाने खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाडाची जे पाने आहे पिवळ्या रंगाची पडतात. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अँटीसेप्टिक क्रीम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? अँटीसेप्टिक क्रीम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हळदीचा उपयोग अँटीसेप्टिक क्रीम बनवण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची एकूण संख्या किती आहे? संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची संख्या एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 9 एवढी संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज किती किलो हवा श्वसन करत असतो? प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे एकूण किती दररोज हवा श्वसन करतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. 10 ते 20 किलो हवा प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज श्वसन करतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे तयार करण्यात आलेले होते? भारतामध्ये सर्वात पहिले आधार कार्ड खालीलपैकी कोणाचे तयार करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रंजना सोनवाड यांचे भारतामध्ये प्रथम आधार कार्ड तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंडोनेशिया देशाच्या चलनावर खालीलपैकी कोणत्या देवाचे फोटो असतो? इंडोनेशिया देशाच्या चलनावर खालीलपैकी कोणत्या भारतीय देवाचा फोटो असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. गणपती या भारतीय देवाचा फोटो इंडोनेशिया देशाच्या चलनावर असतो. पुढचा प्रश्न पाहूया. ज्ञानदेव घोलप खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ज्ञानदेव घोलप खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुकनायक वृत्तपत्राचे संपादक ज्ञानदेव घोलप होते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. हडप्पा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? हडप्पा शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी बसलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. रावी नदीकाठी हडप्पा हे प्रसिद्ध शहर बसलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या देशातील बेरोजगारांना मतदान करण्याचा अधिकार नसतो ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बेरोजगारांना मतदान करण्याचा अधिकार नसतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. मेक्सिको येथे बेरोजगारांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला नाही. पुढचा प्रश्न पाहूया. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. धूपगड सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंबावडे हे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होते? पुढचा प्रश्न पाहूया. कोठारी या नदीवर खालीलपैकी कोणते धरण आहे? कोठारी नदीवर खालीलपैकी कोणते धरण येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. कोठारी नदीवर जे आहे प्रसिद्ध असलेले मेचा धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकतो? एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त एकूण किती रेणू वाहून नेऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त 4 रेणू वाहून नेऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. बहिष्कृत भारत वृत्तपत्र कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते ते सांगायचं आहे? बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हत्ती या प्राण्याचे चिन्ह बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर होते. मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होत असतो? मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सस्तन गटामध्ये मानवाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे? भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. झारखंड, त्रिपुरा आणि मिझोरम या सर्व राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. 2 अक्षवृत्त यांच्यामधील अंतर किती किलोमीटरचे असते? 2 अक्षवृत्त यांच्यातील अंतर एकूण किती किलोमीटरचे असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 111 किलोमीटरचे 2 अक्षवृत्त यामधील अंतर असते. पुढचा प्रश्न पाहूया. गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटलेले होते? गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख संबोधले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र किती किलोमीटरपर्यंत असू शकते? कमी खोलीवरील भूकंपाचे केंद्र एकूण किती किलोमीटरपर्यंत असू शकते? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 10 ते 70 किलोमीटरपर्यंत खोलीवर कमी भूकंपाचे केंद्र असू शकते. पुढचा प्रश्न पाहूया. नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जात असतो? नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशासाठी दर्शवला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. वनांसाठी नकाशामध्ये हिरवा रंग दाखवण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे? अतिशय प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये महाकाली लेण्या स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पाक्षिक हे वृत्तपत्र दर किती दिवसाला प्रकाशित होत असते? पाक्षिक वृत्तपत्र एकूण किती दिवसाला प्रकाशित केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील. दर 15 दिवसाला पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता एक रोग विषाणूपासून होणारा आहे? खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. डेंग्यू ताप हा जो रोग आहे विषाणूपासून होणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे? बंगालच्या फाळणीला जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. लॉर्ड कर्झन हा गव्हर्नर जनरल बंगालच्या फाळणीला जबाबदार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकरपेक्षाही खालीलपैकी कोणती वस्तू महाग असते? लोकरपेक्षाही खालीलपैकी कोणती वस्तू महाग असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लोकरपेक्षाही रेशीम ही वस्तू महाग असते. पुढचा प्रश्न पाहूया. संतांची भूमी असे कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हटले जात असते? संतांची भूमी खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील. गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला होता? या ठिकाणी 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय खालीलपैकी कोणी दिलेला होता? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. मुंबई उच्च न्यायालयाने 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क दलितांना आहे असा निर्णय दिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशावर आढळलेले असते? एस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कशावर असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अननस तसेच लिंबू या दोन्ही फळावर एस्कॉर्बिक ॲसिड असते. पुढचा प्रश्न पाहूया. बिटुमिनस खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? बिटुमिनस खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोळशाचा बिटुमिनस हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाबळेश्वर शिखर महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. मंगळ ग्रहावर सर्वात जास्त रोवर पाठवणारा खालीलपैकी कोणता देश आहे? मंगळ ग्रहावर सर्वात जास्त
रोवर पाठवणारा खालीलपैकी कोणता देश आहे? ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन. मित्रांनो, अमेरिका हा देश मंगळ ग्रहावर सर्वाधिक रोवर पाठवणारा एक देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर येतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, आग्नेय या दिशेला जे आहे बंगालचा उपसागर भारताच्या येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या कार्बन मोनॉक्साईड हा खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अधिक जबाबदार असतो? कार्बन मोनॉक्साईड खालीलपैकी कशाच्या प्रदूषणास अत्यंत जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. हवेच्या प्रदूषणास कार्बन मोनॉक्साईड हा अत्यंत जबाबदार असतो. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आवडलीच आहे. आणि तसेच आपल्यासाठी फिजिक्सवाला कंपनी जे बॅचेस आणलेले आहे त्या बॅचेसमध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे, कारण आपल्याला महाराष्ट्रातील टॉप शिक्षक त्या बॅचेसमध्ये 1 वर्षासाठी शिकवणार आहेत विद्यार्थ्यांना. आणि 1000चा डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जो कोड दिसत आहे तो बॅचला परचेस करते वेळेस, विकत घेते वेळेस टाकायचा आहे. 1000 रुपयाचा डिस्काउंट आपल्याला लगेच दिला जाईल. तर मिळतो स्पेशल आणि फ्रेश सुपर